मी आतला काहीतरी एक सिलेक्ट कर. प्रॉन्स कोळीवाडा. हॅलो, आज मी बनवणार आहे प्रॉन्स कोळीवाडा. ऍक्च्युली ही रेसिपी आम्ही फिरायला गेलेलो रिसेंटली, तेव्हा तिथे आम्हाला ती स्टार्टर्स म्हणून आली होती आणि ती खूप टेस्टी होती. आणि त्याच्यासोबत जी चटणी आली होती ना, ती त्याच्यापेक्षा जास्त टेस्टी होती. त्याच्यासोबत जो म्हणजे त्या चटणीला जो पुदिनाचा टेस्ट येत होती ना, ती अमेझिंग होती. सो आज मी ती विचार केले की मी आज ते बनवते. ऍक्च्युली सगळं दीदीच बनवते, तुम्हाला तर माहिती आहे. ती आमच्या घरातली शेफ आहे. पण आज तिला न सांगता मी काहीतरी ट्राय करते. आतापर्यंत कधीच मी जेवण बनवलं नाहीये. मम्मीला दीदीला मदतच करते. आज मी ट्राय करणार आहे प्रॉन्स कोळीवाडा. आत्ताच मार्केटमधनं मस्त फ्रेश प्रॉन्स आणले. मला साफ पण नाही करता येत आहे. मला स्वतःहून बनवायचंय, त्याच्यामुळे मी युट्यूबला सर्च केले की हे कसं साफ करतात आणि मी बघितलंय, तर मी ते ट्राय करते. आणि एवढी आणली आहे, कशी होणार आहे माहिती नाही. मला ना कोलंबी साफ करायचा एकच कंटाळा येतो की ती आता ही एवढी दिसते आणि साफ केल्यानंतर एवढी राहत नाही, खूप कमी होती. खरं सांगायचं तरी खूप कष्टाचं काम आहे जे मी आज करते. आणि मी सगळंच काढणार आहे, काहीच कवच ठेवणार नाही, कारण ते मला नाही आवडत खाताना. कसं निघतं यार, निघालं. आणि ना ह्याच्या आत काहीतरी असं काळंसं असतं, ते काढायचं असतं, मम्मीने सांगितलेलं. हा, निघालं निघालं. हे असं काढायचं असतं. तसं मी जेवण लवकर शिकू शकते. हे असं इथे तेल काढायचंय, देन माउथ, आणि मग हे कवर. नको कापले त्याच्यामुळे निघत शी तोंडात उठते. आणि ही जी वेन आहे ती काढायची आहे, ब्लॅक वाली. खूप लोकांना टूथपिकने काढली होती, पण ती माझ्या हाताने इझिली निघते. आता आपलं प्रॉन्स साफ करून झालाय. जो मगाशी तुम्हाला मी एवढा प्रॉन्स दाखवलेला, तो साफ करून एवढाच झालाय. ठीक आहे, तसंही आपण ट्राय करतोय. असंच पाणी टाकून ठेवते आणि जेवून घेते आधी. मस्त साफ करून घेते आणि याच्यामध्ये असं पाणी टाकून ठेवते. सो आता आपण बनवणार आहोत पुदिन्याची चटणी. त्यासाठी मी घेतलाय खूप सारा पुदिना, कारण पुदिन्याची टेस्ट त्याला खूप इम्पॉर्टंट आहे चटणीला. आणि कोथिंबीर घेतली आहे, आल्याचा तुकडा, लसूण घेतलेत सोलून, थोडेसे मिरची आणि लेमन. थोडंसं पाणी ऍड केलं आधी मी. बघूया गाईज, मिक्सरचं झाकणच हरवलंय. हाय हाय, भेटलं भेटलं. असं सगळं बघून वाटत असेल की मी घरात काम करते, तर मी करते. मम्मी आणि दीदीला मी मदत करते, त्याच्यामुळे मला माहिती आहे गोष्टी कुठे काय असतात आणि कसं ऍड करायचं. फक्त मला मीठ आणि मसाल्याचा अंदाज कळत नाही, म्हणून मी जेवण बनवत नाही. ठीक आहे, शिकेन. आता मी वेअर करते हा ऍप्रन, कारण का सगळं आता मेस होणार आहे. आणि शर्ट माझाच आहे, ते खूप महत्वाचं आहे. थोडीशीच टाकते. नंतर त्याच्यामध्ये थोडस सॉल्ट,
आणि जरा मिक्स करून हिला थोडा वेळ अशीच ठेवूया आपण. आणि हिला आता आपण थोडा वेळ असंच ठेवूया. तोपर्यंत आपण इथे सगळं हे बनवूया. पहिला आपण टाकणार आहोत थोडस ऑइल. त्या ऑइल मध्ये आपण सगळे मसाले टाकूया. थोडं स्पायसी. देन मीठ. आणि एक पॉइंट असा आहे की मला मिठाचा आणि मसाल्याचा अंदाज समजत नाही, त्याच्यामुळे कसं होणार आहे माहिती नाही. आणि थोडीशी हळद पण टाकूया. आणि एक अंड. एका अंड्यामधून 2 बाहेर निघाले. कुछ भी. आता आपण टाकणार याच्यामध्ये थोडस बेसन. थोडस बेसन. देन अगेन राईस फ्लोअर. आणि थोडासा मैदा. आता आधी मी हे मिक्स करून घेते, बघूया कसं होतंय. मग तसं अजून काय राहिलं असेल तर ऍड करायला होईल. थोडस लेमन स्क्वीज. आता आपण हे जे सगळे मॅरिनेट केलेले आहेत ते आपण या ग्रेव्ही मध्ये टाकणार आहोत. आणि हे आपण आता 15 मिनिट्स असंच ठेवणार आहोत. आफ्टर 15 मिनिट्स विल फ्राय इट. A few moments later. गॅस ऑन. त्यामध्ये आपण ऑइल टाकलं. खूप ऑइल लागणार आहे आपल्याला याच्यासाठी. काय Here we go. It's our recipe. दीदी Oh my God! Wow! अंजल थँक यू. थँक यू मम्मी. Bye-bye!